महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सरसंघचालक या दोन प्रमुख मान्यवर व्यक्ती ज्यांना इतिहासाचं भान असायला पाहिजे महाराष्ट्राच्या, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्यांच्या उपस्थितीत अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? काय कारण आहे? शिवाजी महाराज हा इतिहासातल्या आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह होता. अखंड प्रवाह ऊर्जेचा, उत्साहाचा, शौर्याचा. ते कधी थकले नाहीत, ते कधी झुकले नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून जो महाराष्ट्र आमचा आहे तोही थकत नाही आणि दिल्लीपुढे झुकत नाही. पण नवा इतिहास हे कोणी बाबा आहेत काय, कुठे आहे ते बागेश्वर माहीत नाही मला. हे जे काय महाराज वगैरे आणतात हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहित आहेत किंवा बदलत आहेत. महाराष्ट्राला हे मान्य नाही. खरं म्हणजे ते जे बुवा आहेत, तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं होती. ते बुवा म्हणजे कोणी या पृथ्वी तलावरची महान व्यक्ती नाही. वय काय त्यांचं वय काय, अभ्यास काय? ते असं म्हणतात का किती मुलं जन्माला घाला? 4 मुलं. तुम्ही घाला ना आधी, तुम्ही ब्रह्मचारी. हां, अजून तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगताय की 4 मुलं जन्माला घाला आणि 1 मूल कोणाला द्या? हां, मग तुम्ही द्या. तुम्ही 5-25 मुलं जन्माला घाला आणि हवी तेवढी द्या, काय हरकत नाही. काय हरकत नाही द्यायला. स्वतःपासून हे जे संत बुवा महाराज आहेत त्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी. हे हिंदुत्व नाही. परत सांगतो, भाजपा किंवा संघ ज्या हिंदुत्वाचा